एक हैरान कर देने वाली खबर सामने आ रही है मुंबई से सटे थाने शहर से, जहां एक अस्पताल के दिव्यांग वार्ड बॉय के साथ मारपीट की वारदात को अंजाम दिया गया है। मिली जानकारी के मुताबिक सिविल अस्पताल की यह घटना है, जहां एक विकलांग वार्ड बॉय से मरीज के परिजनों ने मारपीट की। बताया जा रहा है कि भर्ती कराए गए 24 साल के युवक की अस्पताल में ही इलाज के दौरान मौत हो गई थी। इसके बाद गुस्साए परिजनों ने 10 से 15 लोगों के साथ मिलकर वार्ड बॉय से मारपीट की। अस्पताल के कर्मचारियों ने दावा किया है कि मृतक के भाई ने चाकू दिखाकर अस्पताल में कर्मचारियों को डराया था। बताया जा रहा है कि मृतक युवक को हार्ट अटैक आया था, जिसके बाद उसे अस्पताल में भर्ती कराया गया था, लेकिन इलाज के दौरान उसने दम तोड़ दिया, जिसके बाद यह पूरी घटना हुई है। फिलहाल पुलिस ने मामला दर्ज कर लिया है और अस्पताल के सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपियों की पहचान कर रही है। आम्ही सर्व आमच्या परीने प्रयत्न करत असतो। आमचा नातेवाईक म्हणूनच त्या प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट करत असतो। तो काल जो रुग्ण आला होता तो एकदम सिव्हिअर एमआय, त्याला 2 वेळा ईसीजी आपण केलेला, सिव्हिअर एमआय त्याला होता। त्याची सगळी ट्रीटमेंट आपण सुरू केलेली होती आणि तो पेशंट दगावला, तर ते आपल्या काही हातामध्ये नसतं। पण नातेवाईकांनी चिडून आमचा जो अपंग कर्मचारी आहे त्याला खूप मारहाण केली, त्याला लिफ्टमध्ये मारहाण केली, त्याला बोलता येत नाही। तो घाबरून रात्री आता पण रडत होता। त्याला शेवटी आता आम्ही ॲडमिट केलेला आहे। तो मनाने पण खूप कसलेला आहे आणि वॉर्डमध्ये जे ब्रदर होते त्यांना नातेवाईकांनी चाकू दाखवून चाकूचा भीती दाखवलेली। तर अशा परिस्थितीमध्ये मग आम्हाला सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करणं हे खूप अवघड होईल आणि असं होऊ नये। आणि रात्री जे ड्युटीवर पोलीस असायला पाहिजे होते ते पोलीस हजर नव्हते, त्यामुळे आम्ही हतबल होतो का आम्ही जायचं कुठे, आम्हाला प्रोटेक्शन थोडंफार असायला पाहिजे। आणि जर नातेवाईक हॉस्पिटलमध्ये चाकू घेऊन येत असतील तर हे खूप गंभीर आहे। मग आम्ही लोकांना रुग्णसेवा कशी देणार असं आहे आणि यासाठी लक्ष म्हणून आम्ही हे 10-15 मिनिटाचं आंदोलन करत आहोत आणि सगळ्या सर्व्हिसेस आम्ही तशा चालू ठेवलेल्या आहेत। आता मी एक इमर्जन्सी ऑपरेशन पण आता हे तुमच्याशी बोलल्यानंतर जाऊन करणार आहे। काल रात्री एक इसम 24 वर्षाचा अंदाजे चेस्ट पेन म्हणून ॲडमिट झाला 3:45 दरम्यान आणि ते ॲडमिट केल्यानंतर त्याच्याबरोबर जे बरेचसे नातेवाईक होते, बरेचसे ड्रंकर वगैरे होते आणि त्यांनी मग आमच्या तिथे पेशंटला ॲडमिट प्रोसेस करत असतानाही आमचे एक दिव्यांग क्लास 4 सर्वंट आहे, म्हणजे डम अँड डीप आहे, त्यांनी मारहाण केली, त्याला चाकू पण दाखवला आणि डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेवियर केला आणि पेशंटला माझ्याकडे इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे त्याची डेथ एक 5:30च्या दरम्यान त्याची डेथ झाली। पण त्याच्या आधीच त्यांनी सगळं धिंगाणा केला होता। पेशंट सिरियसच होता आणि या सगळ्या गोष्टीची काळजी डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली, वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या होत्या, काही कारणच नव्हतं। पण अंडर अल्कोहोल इन्फ्लुएन्स असल्यामुळे त्या नातेवाईकांनी मामा आणि ब्रदरला चाकू पण त्यांनी दाखवला आणि आमच्या डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेव केलं। आज सगळे आमचे कर्मचारी लोक काम बंद आंदोलन सकाळी केलं होतं, परंतु मी DCP साहेबांशी इथले लोकल PI यांच्याशी बोलून FIR दाखल करायला सांगितले। त्याच्यात गुन्हा दाखल करायची प्रोसेस चालू आहे। त्याच्यात गुन्हा दाखलचे ॲश्युरन्स दिल्यानंतर त्या लोकांनी काम बंद आंदोलन थांबवले। परंतु माझं एकच मत होतं की आपलं रुग्णसेवा देणे हे गरजेचं आहे, त्याच्यावर कोणी त्याच्यावर असं काही आंदोलन करू नये। मी आवाहन केलं आणि त्याच्यावर ते आंदोलन नाही, आपलं रुटीन हॉस्पिटल चालू आहे। परंतु आम्हाला ज्यांच्या मागण्या त्या असतात की प्रोटेक्शन मिळावं, नातेवाईक जे हमले करतात त्याच्यावरती व्यवस्थित गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून जे काही गुन्हेगार आहेत त्यांना सजा किंवा त्याला जे काही शिक्षा आहे ती मिळायला पाहिजे, ही सगळ्यांची ती माफाकच अपेक्षा आहे। इथे आम्ही रुग्ण बरे करण्यासाठीच आहे, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो। परंतु हे नातेवाईक जर असं वागत असतील, डॉक्टर काही म्हणजे देव नाही की तुम्ही प्रत्येक पेशंट आले त्याला आम्ही म्हणजे ते बरेच होऊ शकतं। तर हार्ट अटॅक आहे, त्याचं PM केलं, क्लिअर कट हार्ट अटॅकचा केस आहे, त्याच्यात त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या, ICUला पण ठेवलं आणि सगळ्याच आपल्याकडनं सगळे मॅनेजमेंट प्रॉपर झालेले आहे। तर त्या व्यतिरिक्त त्यांनी आल्यापासूनच त्याचा तो मूड तसा होता आणि अंडर इन्फ्लुएन्स असल्यामुळे बहुतेक ते आल्यापासूनच त्याची दमदाटी करणं आणि ते मारहाण करण्याच्या मोडमध्ये चाकू वगैरे सोबत होत त्यांच्या आमच्या लोकांनाही त्याच्याबरोबर खूपच एक भीतीचं वातावरण होतं रात्रभरपासून। परंतु मी त्यांना ॲश्युरन्स दिले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि DCPशी बोलून इथे प्रोटेक्शनची व्यवस्था करण्यासाठी सांगितली। रात्री त्यांची जी याची व्हॅन असते पेट्रोलिंगची, त्यांना पण तिथे 1-2 चक्कर मारण्यासाठी सांगितलेलं आहे। आणि मी जास्त लोकांना सगळ्यांना खरोखर आवाहन करतो की ॲक्सिडेंट्सचे पेशंट असतील किंवा असे काही सिरियस पेशंट आहेत, आमची धडपड हीच असते की आपण त्यांना बरं करायचं। परंतु मिसबिहेव करणं किंवा मारणं, तो दिव्यांग व्यक्ती आहे आमचा मामा, त्याला बोलता येत नाही, त्याला बहिरा आहे,
ह्या सगळ्या गोष्टीत त्याला एवढ्या सगळ्या गोष्टी करणं ते खरोखर चुकीचं आहे आणि त्या दृष्टीने पोलीस प्रशासन याच्यावर कडक कारवाई करेल अशी अपेक्षा आहे. तसेच मी त्यांना हमी दिली आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन थांबवलं.